मी संजय जामगेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन ब्लॉगमध्ये वेलकम करतो। मित्रांनो, थेरगाव म्हणजे पुण्यातील थेरगाव या ठिकाणी केशवदेवी मंदिर या बाजूला या गार्डनमध्ये या ठिकाणी भरपूर लोक हा जो पॉइंट आहे विशेषतः हा पॉइंट फोटोशूट करण्याचा आहे। या ठिकाणी मॅरिड झालेले किंवा ज्यांना अपत्य झालेले असे सर्व कुटुंब या ठिकाणी येऊन फोटोशूट करतात। तर त्यासाठी हा भाग किंवा हा सेक्शन खूपच छान आहे, बेस्ट आहे। खूप लोक ह्या ठिकाणी येऊन शूटिंग करतात। इथला आतला भाग तुम्हाला मी दाखवतो। या ठिकाणी हा वरचा भाग हा पूर्णपणे फोटोशूट करता आहे, खूप स्पेशल आहे। आणि याच्या खाली सुद्धा फोटोशूट व्हिडिओ शूटिंग चालतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये। ते खाली बघूया चला। मित्रांनो, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांबूची झाडं पण आहेत। आणि ह्या ठिकाणी तुम्ही असं जो खाली जो भाग बघताय, ह्या जसं ज्याप्रमाणे वडाच्या पारंब्या लोंबतात त्याप्रमाणे या ठिकाणी या झाडांची सर्व मुळं ही अगदी एखाद्या झोक्याप्रमाणे ह्या ठिकाणी लोंबत आहेत। हे बघा, ह्या ठिकाणी हा जो भाग आहे हा सर्व भाग ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शूटिंग चालतं। आणि इथून हा जर भाग पाहिला बघा, अतिशय सुंदर असा आहे। आणि हा सर्व भाग एका जे कंपाऊंड आहे, कंपाऊंड पूर्णतः लाकडी ओंडक्याचं आहे। आणि ह्या ठिकाणी आहे स्त्री आणि पुरुष यांचं प्रसाधन गृह। आणि इथूनच पुढे आहे हे सर्व ग्रीन गार्डन। आणि ह्या गार्डनच्या बघा, हे आतमध्ये हे जे आहे लांडक्याचे हे एक वळ आहे आणि अतिशय डिझायनिंग केलेलं आहे। हे जे लाकड असतात ते लाकडाचे ओंडके अतिशय मोठे लहान असं, म्हणजे एक असं वरपासून खालपर्यंत, म्हणजे डिसेंडिंग टू असेंडिंग, म्हणजे मोठ्या ओंडक्यापासून लहान ओंडक्यापर्यंत असं डिझायनिंग केलेलं फार सुंदर आहे। आणि ह्या ठिकाणी आहे छत्रीचा आकार दिलेले हे छानसं तयार केलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी मोठमोठे दगड पण ठेवलेले आहेत। आणि ह्या दगडाच्या वरती थांबून किंवा बाजूला थांबून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फोटो काढता येतात। हे बघा, या ठिकाणी आरोहीसुद्धा ह्या लाकडी ओंडक्यावरून चालत आहे। आणि तिचे मी बरेच फोटो मी शूट केलेले आहेत। मित्रांनो, हा जो भाग पाहिला तर हा भाग आहे ट्रेकिंगचा। आणि ट्रेकिंगचा हा जो भाग आहे या ठिकाणी खूपच छान सुंदर आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी असे 1-2-3 ठिकाणी असे सेम आहेत। आणि हे बघा, हे या ठिकाणी कमीत कमी 5 ते 6 अशा छत्र्या आहेत। आणि मोठमोठे असे दगड आहेत की त्याच्यावरती बाजूला साईडला तुम्ही कुठेही थांबून आपण त्या ठिकाणी फोटो काढू शकतो किंवा व्हिडिओ बनवू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेग्नंट वुमन आणि लहान मुलं यांचा बर्थडेचा फोटो काढण्यासाठी देखील लोकांची गर्दी होत असते। तेव्हा या ठिकाणी आरोही आणि मी स्वतः ह्या ठिकाणी 2-3 वेळा याच्यावरून चालण्याचा सराव केला, प्रॅक्टिस केली। खूप छान वाटलं या ठिकाणी चालून। आता आम्ही या ठिकाणी जी छत्री आहे, या छत्रीच्या खाली आम्ही दोघे थांबलो आणि खूपच छान वाटत होतं। या छत्रीच्या खाली दोघांनी थांबून फोटो काढले आणि बसून फोटो काढले। वेगवेगळ्या पोजमध्ये आम्ही या ठिकाणी फोटो काढले। आणि शेवटी मी या दगडाच्या वर थांबून देखील फोटो काढून घेतला। खूपच एक अविस्मरणीय असा प्रसंग माझ्यासाठी होता, कारण माझ्या दृष्टीने हे सर्व काही नाविन्य होतं। आणि अशा नवीन गोष्टींचा मला फारच आवड आहे। नवीन ठिकाणी जाणं, फोटो घेणं, व्हिडिओ घेणं। आणि नंतर आम्ही खाली हे जे लांब जे खाली एखाद्या पारंब्यासारखं किंवा एखाद्या झोक्यासारखं हे मूळ अतिशय नैसर्गिक हे मूळ या ठिकाणी आपल्याला दिसेल। आणि ह्याच्यावर ते आरोही बसली आणि बसून तिने त्या ठिकाणी झोका पण घेतला। फारच छान मज्जा आली तिला। मला खूप बरं वाटलं की नॅचरल असे हे फार कमी ठिकाणी असतात। तुम्हाला फारच कमी ठिकाणी असं पाहायला मिळेल की नैसर्गिक झोके आहेत, हे अखंड मुळ्यापासून तयार झालेले हे। तर अशा ठिकाणी फार आरोहीला पण खूप छान वाटलं। त्याचे आम्ही फोटो काढले आणि व्हिडिओ पण घेतले। मित्रांनो, अशा प्रकारे हे
ट्रेकिंगचा हा भाग आहे. हे जे गार्डन आहे फारच सुंदर आहे. हे जे गार्डन आहे पवना नदीचा घाट म्हणूया किंवा दत्तात्रय घाट देखील असं दुसरं नाव आहे. आणि ह्या ठिकाणी गार्डन प्लस ट्रेकिंग प्लस बोटिंग सर्वच काही या ठिकाणी आहे. म्हणजे ऑल इन वन गार्डन आपल्याला असं म्हणता येईल किंवा बोट क्लब असं म्हणता येईल. तर मी देखील या ठिकाणी त्या झोक्याला धरून 1-2-3 वेळा झोका मी घेतलेला आहे. तर नंतर आम्ही दुसऱ्या एका छत्रीखाली गेलो. ती थोडीशी छत्री वेगळी होती. मित्रांनो, प्रत्येक छत्री ही वेगळ्याच प्रकारची आहे. काही ठिकाणी मोठमोठे दगड आहेत, काही ठिकाणी दगड नाही आहे. परंतु ह्या छत्रीच्या खाली अजिबात दगड नाही आहे. परंतु छान या ठिकाणी एक बाजूला एक असं कट्टा केलेला आहे आणि त्याच्यावरती मी बसून फोटो घेतले आणि थांबून देखील फोटो घेतले. लोकांची गर्दी या ठिकाणी भरपूरच आहे. आणि ह्या ठिकाणी हा जो भाग आहे हा ट्रेकिंगचा भाग खाली आहे. हे बघा. आणि खरोखरच असं वाटतं की या ठिकाणी एक जंगलचा भाग आहे आणि नैसर्गिक असे काही सर्व काही दगड आहेत. म्हणजे नॅचरल दगड आहेत की काय असंच त्या ठिकाणी जाणवलं. मात्र मित्रांनो, ह्या ठिकाणी दगड मात्र ओरिजिनल आहेत हे सर्व. आणि काही ठिकाणी सर्व खूप सुंदर असं कलाकृती केलेली आहे. हे बघा, बाजूला काही लाकडाचे ओंडके पण लावलेले आहेत आणि या ठिकाणी मोठमोठे दगड पण आपल्याला दिसतील. मित्रांनो, हा आहे समोरचा नैसर्गिक धबधबा निर्माण केलेला आहे आणि त्याच्या खालीच अजून हे सुद्धा एक झोक्याचा भाग खाली पारंब्या लोंबलेल्या आहेत. आणि हा जो समोरचा जो भाग आहे येथून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथून पाणी खाली पडतं आणि ते पाणी सरळ या ठिकाणी नदी येते. नदी म्हणजे खाली पवना घाट आहे आणि पवना घाटेला हे पाणी जाऊन मिळतं. तर अशा प्रकारचा हा वेगळा ट्रॅक किंवा हा वेगळा भाग या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि त्याच्यावरती चढण्याचे पण काही मार्ग आहेत, परंतु सध्या त्या ठिकाणी परमिशन नाही आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे वरून जे पाणी पडतं तर ते पडलेलं पाणी इथे कुठे न थांबता ते सर्व खाली जावं अशी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे पूर्वी या ठिकाणी एक ओढा असावा असं वाटतं आणि त्याचं पाणी इथून सरळ जाऊन मिळतं नदीला. तर असं फारच छान सुंदर असं हे ठिकाण आहे. फारच आवडलं. आरोहीला पण फारच आवडलं. आणि त्या ठिकाणी आता आम्ही त्याला दाखवत आहे की पाणी. आरोही मला विचारतं की ॲक्च्युली हे जे पाणी जे खाली येतं हे पाणी जातं कुठं. तर त्याला मी सांगतो आहे की हा जो भाग आहे खालून जो आहे हे पाणी सरळ निघतं आणि जाऊन मिळतं ते पवना घाटीला नदीला. तर पुन्हा रेणुका ह्या ठिकाणी आरोहीचे काही फोटो घेत आहे. प्लेस खूप छान सुंदर आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही कितीही वेळा आलात तर तुम्हाला अजिबात बोर नाही होणार. या ठिकाणी तुम्ही तुमचे टिफिन किंवा डबे घेऊन येऊ शकता आणि पूर्ण दिवस या ठिकाणी तुम्ही घालू शकता. असं खूपच सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण आहे. कारण बाजूलाच आहे नदी, पवना नदी. तर हा सुंदर घाट आहे. या ठिकाणी आरोहीसुद्धा रेणुकाचे फोटो काढत आहे. आणि हे बघा, वरचं हे नैसर्गिक दृश्य अतिशय निसर्ग संपन्न असा हा भाग आहे. नॅचरली सर्व भाग आहे आणि तुम्ही जितकं बघाल तेवढं कमी आहे. कारण निसर्गाच्या वातावरणात राहणं खूपच चांगलं असतं आणि राहिलंच पाहिजे माणसाच्या व्यक्तीने, आपण सर्वांनी. कारण आपला जन्मच हा निसर्गाच्या सानिध्यात झालेला आहे. निसर्ग हा 100% ऑक्सिजन बाहेर टाकत असतो आणि माणसाला त्याची फार गरज असते. तर दिवसभर आपण जे काही काम करतो तेव्हा त्यातून आठवड्याला 1 दिवस सुट्टी काढून, तिथली सुट्टी काढून आपण नेहमी आपल्या कुटुंबाचं ह्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपला वेळ या ठिकाणी आपण दिला पाहिजे. कारण आपलं शरीर देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. शरीराला ऑक्सिजनची गरज असते, विश्रांतीची गरज असते, शरीराला खेळण्याची गरज असते, बोटिंग करणं, पोहणं या सर्वच गोष्टींची आपल्याला गरज असते. म्हणून या ठिकाणी आपण आपल्या मुलांना इथं घेऊन आलं पाहिजे आणि त्यांना आपण तंदुरुस्त स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी मी आता आरोहीला घेऊन आलेलो आहेच आणि आरोही ह्या ठिकाणी अशा प्रकारे हे ॲडव्हेंचर करत आहे आणि मी देखील तिला प्रोत्साहन देत असतो की हे तू करत जा म्हणून. त्यासाठीच मी दर शनिवार रविवारी मी बाहेर असतो. हे बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा मी दुसऱ्या छत्रीकडे मी गेलो आहे. ह्या ठिकाणी थांबले. प्रत्येक छत्री ही वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण छत्री आहे. खूपच प्रत्येकाचे वेगळे असे अँगल आहेत. प्रत्येकाचं वेगळं असं एक तयार केलेलं आहे. काही ठिकाणी कट्टे असे वेगळे कट्टे बांधलेले आहेत, काही ठिकाणी दगड ठेवले छत्री आहेत. हे बघा, छत्री वेगळे आहे. जवळपास या ठिकाणी 5 ते 7 छत्र्या दिसल्या, परंतु सर्व काही वेगवेगळ्याच आहेत.
काही ठिकाणी पायऱ्या आहेत, काही ठिकाणी कट्टा आहे आणि काही ठिकाणी उंच अशा चढावरती छत्र्या तयार केलेल्या आहेत. हे बघा, हा तर बघा ट्रेकिंगचा भाग आहे. एखाद्या जंगलातील जो ओढा असतो, खड्डा, त्या टाईपमध्ये हे केलेलं आहे. आणि बाजूला हे जी छत्री आहे ही अतिशय वेगळी आहे मित्रांनो. तुम्ही नक्की या ठिकाणी या. ही आहे लाकडाच्या ओंडक्याने तयार केलेली. जवळपास 4.5 ते 5 फुटापर्यंत हे सर्व लाकडाचे ओंडके या ठिकाणी एकत्र केलेले आहे. जवळपास हे 15 ते 16 एका लाईनीत केलेले आहेत. तुम्हाला अजिबात हे खरं वाटणार नाही, मात्र नक्कीच ते लाकडाचे ओंडकेच आहेत. मित्रांनो, तुम्ही समोर आल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही कळणार. हे बघा, या ठिकाणी म्हणून तर मी हे प्रत्येक छत्र्या बघतोय आणि त्याच्या बाजूला ज्याप्रमाणे कलाकृती केलेली आहे, ज्याप्रमाणे हे सर्व केलेलं आहे, त्याच्याशी मी जवळून निहाळतोय, पाहतोय. आणि एक निरीक्षणात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच मला हा निसर्ग हा जवळून बघता येईल, त्याचा आनंद घेता येईल. आणि ह्या ठिकाणी मी आरोहीसोबत बसून पुन्हा फोटोशूट करतोय. हे बघा, आता मी ह्या साईडने बसलो, ते पलीकडे तुम्हाला दाखवलं मी. आता मी हे समोरून फ्रंटने या ठिकाणी फोटो घेतोय. आणि ही छत्री थोडीशी वेगळी आहे. आणि शेवटी मी नंतर ह्या गार्डनमध्ये आलो आणि ह्या ठिकाणी बरीच खेळणी, इन्स्ट्रुमेंट उपलब्ध आहेत. त्या लहान मुलांच्या वयाच्या प्रमाणे या ठिकाणी सर्व आहेत. आणि आरोहीला मी सांगितलं की तो प्रत्येक इन्स्ट्रुमेंट किंवा प्रत्येक ठिकाणी तो खेळला पाहिजे. मग ती पहिल्यांदा या ठिकाणी गेली. स्लायडिंगचं होतं आणि ती स्लायडिंगसाठी त्या ठिकाणी वरती गेलेलं आहे. आणि मी या ठिकाणी खाली थांबले, कारण लहान मुलं अतिशय त्यांच्याकडे खूप प्रोटीन्स किंवा शक्ती खूप असते, त्यांचा उत्साह खूप असतो. तेव्हा खेळताना खूप म्हणजे 100% ते खूप असं एका उत्साहाने खेळतात. तेव्हा आपण त्याच्या बाजूला राहिलं तर त्यांना कुठल्या प्रकारची इजा होत नाही. म्हणून मी त्या ठिकाणी बाजूला मुद्दामच थांबलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या ठिकाणी आपल्या लहान मुलांना कुठल्याही बागेमध्ये जर तुम्ही घेऊन गेलात तर तुम्ही त्यांना फुल पॅन्ट आणि फुल शर्ट असणं आवश्यक आहे. ते फ्लेक्झिबल असावं आणि मुलांना खेळण्यास येण्यासारखं असावं, हे फार महत्त्वाचंच आहे. आणि या ठिकाणी मुद्दामच मी आरोहीला पहिल्या गार्डनचा अनुभव घेऊन आता या ठिकाणी तिला फुल पॅन्ट आणि शर्टच दिलेला आहे. बघा, ते फारच छान खेळत आहे. आता एक झालं, आता दुसरा तर ह्या उपकरण आहे, तर ते त्या ठिकाणी चढण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे. तिला सगळ्यात जास्त हे फार आवडतं. हे घसरकुंडी जी आहे ते तर तिलाही फार आवडतं. तर ती उत्तम प्रकारे हे खेळते, बराच वेळ ती खेळू शकते या ठिकाणी. परंतु मला आमच्याकडे वेळ फार कमी होता आणि आम्हाला एकच नव्हे तर अनेक. बघा, ह्या ठिकाणी दुसरं आता हे ट्रेकिंग. तर त्या ठिकाणी तिला हे जे ॲडव्हेंचर आहे तर ते करावं असं तिला मी सांगितलं, ती करत आहे. आणि पलीकडे मात्र पूर्णतः प्लेन आहे, कारण ह्याची दुसरी बाजू ही तुटलेली आहे, ब्रोकन झालेली आहे. म्हणून तिला मी सांगतो की नको, इकडे येऊ नकोस, तेवढं एकच झालं तर ठीक आहे. पुन्हा तू रिव्हर्स आहे, खाली आहे. मग तिला खाली बोलवलं आणि आता आम्ही दुसरीकडे पुन्हा निघालो, दुसऱ्या एका इन्स्ट्रुमेंटकडे. बघूया दुसरीकडे. आता या ठिकाणी आता ते मातीमध्ये खेळत आहे. काही मुलं कधी काय खेळतील काही गॅरंटी नाही. कुठल्याही ठिकाणी मुलं खेळतात आणि त्या दिवसभर जर सोडलं तरी मला त्या ठिकाणी खेळतील. हे बघा, त्याला हा एक खेळ फार आवडतो. एका ठिकाणी बाजूला बसणं, एका ठिकाणी ती असं बसणं आणि बॅलन्स करणं, तर त्याला फार खूप आवडतो. हे घसरकुंडी आणि हे बॅलन्स करणं. काय मुलांच्या खेळणं जे आहे त्यांना खेळू दिलंच पाहिजे आणि त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे ते जे काही खेळतात तर ते पूर्ण करणं आपलं हे आद्य कर्तव्य आहे. मित्रांनो, आपण असं लाईफ घडवताना आपण प्रत्येक गोष्टींचा, प्रत्येक अँगलचा विचार करणं आवश्यक आहे. त्यांना फक्त पुस्तकापुरतंच त्यांना न ठेवता त्यांना इतर गोष्टीमध्ये देखील त्यांना आपण इन्वॉल्व केलं पाहिजे. त्यांच्या आवडी निवडी, रुची यांचा आपण देखील विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी बार मारतोय, व्यायाम करतोय, प्रयत्न करतोय. मग त्यामुळे मला पाहून देखील आरोहीला फार उत्साह वाढतो आणि ती आता पुन्हा दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटकडे गेलेले आहे. हे बघा, ही खेळणी फार सुंदर आहे आणि बघा कशा प्रकारे स्लायडिंग करून खाली आली.
अतिशय छान वाटतं, मला पण फार छान वाटतं. लहान मुलं असं खेळतात, खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे आमच्या वेळेस कधी काळ अशा प्रकारची खेळणी नव्हती, परंतु आता त्यांच्या काळामध्ये हे सर्व खेळणी आता आलेले आहेत. कारण शहरीकरण अतिशय वेगाने वाढल्यामुळं, लोकसंख्या जास्त झाल्यामुळं साहजिकच आहे की जाग्याचा प्रॉब्लेम हा तयार झालेला आहे. आणि सर्व काही जीवनामध्ये अगदी व्यवस्थितपणे सर्व शिक्षण हे निर्माण झालेलं आहे. व्यायामाचं महत्त्व, शिक्षणाचं महत्त्व, अनेक गोष्टींचं महत्त्व या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि बघा, ह्या ठिकाणी हे एक ॲडव्हेंचर थोडंसं करताना थोडंसं अवघड आहे हे इन्स्ट्रुमेंट. कारण हे खूपच स्ट्रेट आहे, असं कर्व आकाराचं आहे, शिड्यासारखं आहे. म्हणून तिने थोडंसं वेगळा प्रयत्न करून ती वरती जात आहे. आणि त्याला सांगितलं की हे पूर्णपणे तू लेफ्ट टू राईट हे पूर्ण तू करायचंच. तर त्याला तिने त्याचा अर्ध्यापर्यंत आली. आता ते पुढे पूर्ण करायलाच वाटते मला. आणि आरोही थोडीशी आळशीच आहे, पण हे करू शकते. त्याला फक्त कॉन्फिडन्स दिला पाहिजे तर ती नक्कीच करते. आता बघा, ह्या ठिकाणी ती आता हे हार्डल ह्या ठिकाणी ती पूर्ण करेल. त्याचा पूर्ण ह्या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि हळूहळू पहिल्यांदाच तिने अशा प्रकारचं हार्डल हे पूर्ण हे करत आहे. आता बघा, ती आता खाली या ठिकाणी येताना आपल्याला दिसेल. मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचंच आहे आपल्याला. आणि दुसरं असं आहे की आता या ठिकाणी मी त्याला गायडन्स तर करतोयच. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या वेळेस मी त्याच्या बाजूला समोरच थांबलो आहे आणि त्याला मी प्रत्येक गोष्टी कशा करायच्या, कसं या ठिकाणी याचा वापर करायचा आणि कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची पण आपण दक्षता घ्यायची, असं त्याला मी सांगत असतो नेहमी. आणि तीही त्याप्रमाणे ते नियमाचं पालन करत असते. मित्रांनो, बघा, आता जसं हे पूर्ण झालेलं आहे आणि आता दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटकडे आम्ही जात आहोत. बघा, ह्या ठिकाणी हे अशा प्रकारचं वेगळं आहे, खूप छान आहे. आणि ह्या ठिकाणी पूर्णपणे सर्व जो भार आहे, सर्व मनगटात ताकद पाहिजे. कारण एवढ्या ताकदीने हे हार्डल पूर्ण करणं, त्या एंडपर्यंत जाणं शक्य नाही आहे. त्याला फार ताकद लागते. आणि त्याचं पहिल्यांदाच ते असं करत आहे, त्यामुळे मी थोडीशी त्याला हेल्प करतो आहे की, कारण हे करण्यासाठी ताकद तर लागतेच म्हणा, परंतु कॉन्फिडन्स निर्माण व्हावा लागतो. म्हणून त्याला मी थोडंसं हेल्प करतो आहे. ती प्रयत्न करत आहे, बघूया पूर्ण करते का नाही. थोडं अवघड आहे. बघा, मुलं सहज करतात. पलीकडे जो मुलगा आहे तो अतिशय सहजपणे हे हार्डल पूर्ण करतो आहे. आणि आरोला मात्र जड चाललेली आहे. कारण आता आरोही आमची आहे 6.5 वर्षांची. आता बघा, या ठिकाणी हे पृथ्वीसारखं हे एक गोल असं एक राऊंड केलेलं आहे आणि खालून शिड्या आहेत. आता हे ती शिड्या चढून वरती गेलेली आहे आणि आता ते आतमध्ये जाऊन हे सर्व इतर मुलं देखील आतमध्ये आहेत, तर ते पूर्ण करेल. बघूया काय करते. असं वाटतं ते चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे. ॲडव्हेंचरचा हा भाग आहे मित्रांनो. कारण कुठल्याही प्रकारचं हार्डल हे अशा प्रकारे करणं अतिशय रिस्की असतं. आपण बाजूला मुलांच्या अगदी जवळ थांबणं आवश्यक असतं, कारण मुलाला कधीही कुठल्या प्रकारची इंजुरी होत असते. यासाठी पालकांनी नेहमी सावध आणि दक्ष राहायला पाहिजे. कारण खेळताना मुलांना बऱ्याच वेळा इजाही होतच असते, तर कोणत्या प्रकारची मोठी इजा होऊ नये याची पण आपण दक्षता घेणं आवश्यक असतं. आणि आता या ठिकाणी आरोग्य पूर्णपणे वरती गेलेले आहे आणि हे जे पृथ्वीसारखा जो आकार आहे, गोल आहे, तर त्या ठिकाणी ते आतमध्ये गेले आणि पुन्हा हळूच वरती आले. त्याला थोडंसं लागलं मित्रांनो. आता बघा, ह्या ठिकाणी जे स्विंग करत आहे ह्या झोक्याने, हे एक असा हलता हा झुला किंवा शिड्या, हलती एक शिड्या आहे. आणि आता पुन्हा या ठिकाणी झोक्याकडे ती आली. आता या ठिकाणी त्याला हे पण त्याला फार आवडतं झोका खेळणं, कारण ती स्वतः पण आता प्रयत्न करत आहे झोका पायाने ताकद लावून झोका घेण्याचा. हे बघा, स्विंग करणं पायाने. आणि नंतर आम्ही या ठिकाणी या
छोट्याशा ट्रेनमध्ये बसलो. तर ह्या ट्रेनमध्ये बसण्याचा देखील आम्ही आनंद घेतला आणि आरोले पाद्य फार आवडलं. मित्रांनो, ह्या ठिकाणीचं तिकीट आहे 10 रुपये. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. हे खूपच सुंदर असं आहे. हे बघा, ट्रेनमध्ये आपण कुटुंबासह बसता येईल आणि प्रत्येक व्यक्तीला तिकीट आहे 10 रुपये या ठिकाणी मध्ये बसण्याचा. आणि या ठिकाणी आतमध्ये आपली जेव्हा एंट्री होते तर तिकीटाचा दर आहे फक्त 10 रुपये आणि लहान मुलांना हाफ तिकीट म्हणजे 5 रुपये. तर याचा दर फारच कमी आहे. आणि ह्या ठिकाणी सकाळी हे गार्डन उघडतं 5 वाजता. 5 ते 8 हे फ्री असतं आणि 8च्या नंतर या ठिकाणी जे पर्यटक येतील त्यांच्यासाठी मात्र तिकीट दर हा सुरू राहतो. आणि दिवसभर या ठिकाणी हे ओपन असतं. खूपच छान सुंदर आहे. मित्रांनो, हे आहे बिर्ला हॉस्पिटलच्या अगदी बॅक साईडला. आणि जवळचे कोण सांगायचे म्हणलं तर या ठिकाणी चिंचवडच्या बाजूला जे पवना घाट आहे किंवा मोरया मंदिर आहे त्यापासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती हे स्थळ आहे. ह्याला दत्तात्रय घाट असं देखील म्हणतात. आणि हे एका पूर्ण सरळ अशा लाईनीमध्ये हे सर्व गार्डन ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आणि बाजूला लोक जे शूटिंग करतात, जे फोटो काढतात, तर ते सर्व काही आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. मित्रांनो, ह्या ठिकाणी सर्व काही सोयी उपलब्ध आहेत. आणि ह्या गार्डनच्या म्हणजे पलीकडेच बाजूला लागून बोट क्लब आहे. ते तर फार सुंदरच आहे. मग या ठिकाणी हे परत हे ट्रेन या ठिकाणी वळाली. पुन्हा एकच राऊंड मारते फक्त स्टेटच म्हणजे अगदी एंडला म्हणजे गेटपासून तर अगदी शेवटच्या ह्या टोकापर्यंत. आणि पुन्हा आम्ही या ठिकाणी रिटर्न निघालो. अरे मात्र खूपच खुश होती, प्रसन्न होती हे सर्व काय बघून. आणि आता पुन्हा हे सर्व काय झाल्याच्यानंतर आम्ही गेटच्या बाहेर पडलो. आणि शेवटी आम्हाला त्या ठिकाणी केजू देवीचं दर्शन घ्यायचं होतं. मित्रांनो, ह्या ठिकाणी बघा हा घाट आहे आणि ह्या घाटाच्या म्हणजे अगदी नदीच्या किनारी तटावरती फारच सुंदर अशी ही केजू देवीचं मंदिर. आणि ह्या ठिकाणी त्यांची मूर्ती खूपच छान सुंदर आहे. हे बघा, हा नदीचा घाट आहे आणि हा घाट खूपच छान केलेला आहे. हे बघा, सर्व खूपच छान सुंदर या ठिकाणी दगडी फरशा वगैरे टाकूनच केलेला आहे. आणि ह्या ठिकाणी हा निसर्ग संपन्न असा हा भाग आहे. बघा, त्या मंदिराची प्रतिमा पाण्यात आपल्याला दिसेल. आणि बघा, मी अतिशय झूम करून दाखवतो. या ठिकाणी आत्ताच मंदिर उघडलेलं आहे आणि पुजारी पण आत्ता आतमध्ये गेले आणि काही भाविक आता जात आहेत. तर आता आम्ही पण त्या ठिकाणी जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. कारण हे सर्व बघून झालं की शेवटी आपल्याला या ठिकाणी येऊन दर्शन मित्रांनो घ्यावंच लागतं. दर्शन या ठिकाणी तुम्हाला घेतलं पाहिजे. आणि ह्या बघा, ह्या ठिकाणी एक लहानसा एक ब्रिज केलेला आहे की ज्यातून धरणातून पाणी देखील बाहेर येतं. आणि वरून या ठिकाणी चिंचवडला जाण्यासाठी हा छोटासा मार्ग आहे. तर इथून आपल्याला चिंचवडला जाता येतं, परंतु खूप रिस्क आहे. पावसाळ्यात हे शक्य नसतं, कारण पावसाळ्यात हे छोट्या धरणाच्या वरून पाणी वाहतं, त्यामुळे ते शक्य होत नाही. परंतु आता मात्र उन्हाळा हिवाळा या ठिकाणी पाणी कमी असल्याने इथून आपण जाऊ शकतो. आणि या ठिकाणी बघा, हे केजूदेवी मंदिर किती सुंदर आहे. बघा, पिवळा रंग दिलेला आहे, वरती भगवा झेंडा आहे आणि या ठिकाणी भाविक दर्शन घेत आहेत. आणि मी सुद्धा बराच वेळ या ठिकाणी नदी किनाऱ्यात थांबलो होतो आणि शेवटी आम्ही मंदिराकडे जायला निघालो. आरोही पुढे गेले, मी पाठीमागे आहे. आणि आता आम्ही दोघं पण त्या ठिकाणी जात आहोत आणि दर्शन घेत आहोत. कारण या ठिकाणी केजू देवीचं दर्शन घेणं अतिशय आवश्यक असतं. आपलं सर्व काही या ठिकाणी बोटिंग झालं, गार्डन झालं, फोटोशूट केलं, सर्व काही केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी सुरुवातीला किंवा शेवटीला दर्शन घेणं आवश्यक असतं. मित्रांनो, फार सुंदर असं हे मंदिर आहे. खूप छान प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्याच्यानंतर. आणि ह्या ठिकाणी बाजूला ही थंडगार अशी हवा सुटलेली आहे. आणि मनापासून देवीची प्रार्थना केली. आणि इथून थोडंसं पुन्हा मला हे बघायचं होतं. मनामध्ये प्रचंड कुतूहल तर आहेच. आणि हे बघा, सुंदर अशी मूर्ती ह्या केजू देवीची
नमस्कार केला आम्ही तिरुदेवीला, आरोग्याने पण नमस्कार केला. आम्ही दर्शन घेऊन यातून आता आम्ही इथून दर्शन घेऊन पुन्हा या मंदिराच्या बॅक साईडला थोडंसं गेलो. त्या ठिकाणी आम्हाला बघायचं होतं की ह्या ठिकाणी जे धरण आहे, धरणाचं पाणी कशाप्रकारे खाली येतं आणि कशाप्रकारे या ठिकाणी एक त्याला असं एक हे बघा. ह्या ठिकाणी मी थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्याच्यानंतर हा पांढरा फेस या ठिकाणी तयार झालेला आहे. हा फेस तयार का झाला मित्रांनो? कारण या ठिकाणी हा जो धरणाचा भाग आहे, या ठिकाणी बोटिंगचा व्यवसाय चालतो. तर या ठिकाणी माशांच्या जीवाला कुठलीही हानी होऊ नये म्हणून एक खूप म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिजनचे काही मशीन्स पाण्यामध्ये सोडलेले आहेत. मित्रांनो, हा ब्लॉग आपल्याला आवडल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुन्हा तुम्हाला नवीन असे ब्लॉग बघायला मिळतील. थँक्यू.